तर हाय गाईज, शुभ सकाळ. तर आपली सकाळ गुडगुडच असते. तर चला मग आजचा दिवस माझा कसा आहे तो मी तुम्हाला दाखवते. तर पहिले आपली देवाची पूजा झालेली आहे आणि हे माझे स्वामी. तर चला मग आज मी काय केलं आहे, सगळं स्वयंपाक झालेलं आहे माझं. दोन्ही भाजी चपाती सगळं झालेलं आहे आणि स्वच्छ करून माझ्या नवऱ्याला बाय बाय, नवऱ्याचा पण नाश्ता वगैरे केला आणि मी निघण्याची घाई. त्याच्यामुळे चलो बाय. तर बाय करून मी निघाले आणि बघते तर काय बोलायला गेलं तर बाहेर एवढं ऊन पडलेलं. पण खरंच एवढं ऊन पडलेलं की डोळ्यावर एवढं येत होतं बघा किती ऊन पडलं. आज नाही पाऊस पण त्याच्या आदल्यामध्ये येतोय, नाही त्यामुळे छान वाटत होतं, अगदी मस्तच भारी. आणि आपली रोजची रिक्षा आपल्याला मिळाली आहे आणि ट्रेनवरच्या इथे पोचली. गर्दी पाहून तर मी थक्कच झाली, कारण रोजचीच असते ही गर्दी आणि सोमवार असलं की ही तर अजून. पूजा आलेली आहे आणि मी कानातले विसरलेली आहे. मी तर येतच आहे, हेच लोक लेट येतात. आणि अंजली एकदम तिथे कोणाला आहे, आज तिकडे का उभी आहे, एकदम आम्हाला लांब दूर उभी राहिलेली आहे. मित्रमैत्रिणींना आणि भेटले आणि काय म्हणाल तर माझी आजची वेळच झाली आणि पोचले माझ्या अपेक्षा येते. आणि हा आमचा क्लास आहे. विचारा म्हणतो मोबाईल घेऊन चालायचं नाही रस्त्यात. ठीक आहे, मी म्हटलं नाही चालणार, कारण जवळच आलेलं ना, तर त्याची व्हिडिओ काढते मी. ओके, तर झालं ते. हा आहेत आमच्या योगिता मॅडम आणि त्या बसलेल्या फोनवर. तर अजून काय ऑफिस उघडलं नव्हतं, संध्याकाळ झाली आणि आम्ही निघण्याची गोष्ट झाली माझी. आणि घरी आलं तर हा एवढा मोठा काळोख बत्ती लावली, लाईट लावली म्हणजे. आणि मी आतमध्ये घुसते तर नवरा मस्त जेवण बनवून मस्त बसलेला आणि काय टी व्ही बघत बसलेला. आणि मी काय डाळ बनवली, भात लावलेला, भाजीसुद्धा नवऱ्याने केलेली होती. त्याच्यामुळे आता काही जेवायचं आहे. ठीक आहे, छानच ना, मस्त वाटाण्याची भाजी केलेली त्याने आणि मी गरम गरम डाळ भात लावून दिला. त्याच्यामुळे आमचं जेवण कंप्लीट पूर्ण. आणि खाऊ पण आणलेला. खाऊ म्हणजे काय माहिती का, मी भजी पण आणलेला, सोबत कांदा तर पाहिजेच आम्हाला, रोजच्या रोज जेवणाला माझ्या नवऱ्याला पाहिजे. आणि हा खाऊ. तर ओके, हा होता माझा दिवस. तर चला आपण जाऊया उद्याचा दिवस परत असंच. तर माझ्या व्हिडिओला खरंच लाईक आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. तर ओके, बाय, गुड नाईट.